सुस्वागतम. लग्नाची बिडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अन्वी ही म्युझिक पार्टीत आलेली असते. तर तिच्या मैत्रिणीच्या त्या पार्टीत आता शांतनूने अन्वीला त्याच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो. हातात हात घेत शांतनू म्हणतो की अन्वी, चल आपण डान्स करूयात आणि मोमेंटचा आनंद घेऊयात. तर आता अन्वीला थोडेसे वेगळे आणि विचित्र फील होत असते. तर इकडे आता सिंधू विचार करते की रात्रीचे 12 वाजले तरी ही मुलगी अजून घरी आली नाही, तेव्हा आता काय करावं. सिंधू म्हणते की आपण अन्वीला फोन करून बघू. आणि सिंधू अन्वीला फोन करते तेव्हा अन्वीला आलेला फोन बघून इकडे शांतनू म्हणतो की अन्वी, आता नो चिटिंग प्लीज, हा सगळा वेळ माझा आहे ना, तेव्हा आता फोन घेऊ नकोस. तर अन्वी म्हणते ठीक आहे आणि अन्वी ही सिंधूचा फोन कट करते. सिंधू पुन्हा फोन करते तर अन्वी मग फोन उचलते. तर सिंधू म्हणते की अन्वी, तेवढ्यात शांतनू म्हणतो की अगं अन्वी, डिस्टर्ब होतोय ना आपल्याला, फोन ठेव बरं तू. पण अन्वी आता हुशारीने तो सिंधूचा कॉल हा चालूच ठेवते आणि तो मोबाईल तसाच पर्समध्ये ठेवते. इकडे आता सिंधूने फोन उचललेला असतो. तर इकडे सिंधू म्हणते की अन्वी, तुला माझा आवाज ऐकू येतो का. आणि तो मोबाईल आता अन्वीच्या पर्समध्ये असतो. अन्वी पुन्हा मोबाईल घेऊ लागते. तेवढ्यात शांतनू म्हणतो की अन्वी, ती पर्स आता माझ्याकडे दे बरं. आणि शांतनू लगेच अन्वीची ती पर्स आपल्या गळ्यात घालून अन्वीसोबत डान्स करू लागतो. तर आता इकडे सिंधूला थोडेसे विचित्र आणि वेगळेच वाटते. तेव्हा सिंधू विचार करते की अन्वी तिथे सेफ नाहीये, नक्कीच काहीतरी गडबड आहे आणि आपल्याला राघवला फोन करावयास हवा. इकडे आता राघव त्याच्या टीमला अलर्ट करत असतो. राघव म्हणतो की परिस्थिती किती जरी सिंपल वाटत असली ना, तरी तुम्ही साधं आणि सिंपल राहू नका. बी अलर्ट, कारण ते ड्रग्स पेंडलला आता आपल्याला शोधायचंय आणि सापडायचंयच. त्यानंतर राघव पुन्हा त्याच्या टीमला सर्व प्लान व्यवस्थित समजावून सांगतो. राघव म्हणतो की त्या क्लबमध्ये 2 दरवाजे आहेत. तेव्हा जगताप आणि राघव एका दरवाज्याने आतमध्ये जातील आणि बाकीची टीम दुसऱ्या दरवाज्याने, असे आता राघवने त्याच्या टीमला सांगितलेले असते. राघव म्हणतो की मी सांगितल्याशिवाय कोणीही फायर ओपन करणार नाही आणि सर्वांना इन्स्ट्रक्शन समजावून सांगतो. इकडे आता सिंधू राघव हा त्याच्या बेडरूममध्ये असेल असा विचार करून आता राघवच्या बेडरूम समोर आलेली असते. तर सिंधू विचार करते की आता तर बराच उशीर झालाय आणि मी दरवाजा उघडला तर तो मधुताईला आवडणार नाही, तर आता काय करावं. सिंधू म्हणते की अन्वी कुठे गेली नाही, आता मलाच बघावं लागेल. त्यानंतर आता शांतनू अन्वीला पेय पिण्यासाठी देतो. तर अन्वी ही ती पेय पिऊ लागते. इकडे आता सिंधू ही अन्वीच्या बेडरूममध्ये येते आणि आता अन्वी कुठे गेली असेल, तिचा पत्ता आपल्याला कसा सापडेल यासाठी आता काही भेटते का, असे आता सिंधू तिच्या बेडरूममध्ये बघत असते. तर आता इकडे अन्वी ज्यूस पिऊ लागताच म्हणते की शांतनू, ज्यूस फार कडू आहे, मी नाही पिऊ शकत. तेव्हा शांतनू म्हणतो की अन्वी, ते फक्त ज्यूस आहे, काही नाही होत. इकडे आता सिंधू पुन्हा अन्वीला फोन लावू लागते आणि म्हणते की फोन तर अजूनच सुरूच आहे आणि ही अन्वी आता कुठे गेली काहीच कळत नाहीये. तेवढ्यात तिथे सिंधूला एक लेटर भेटते आणि त्यामध्ये हॉटेलचा ॲड्रेस असतो. तेव्हा सिंधू विचार करते की अन्वी इथेच गेली असेल का आणि इथेच असेल का पार्टी. तर आता इकडे अन्वी शांतनूला म्हणते की शांतनू, मला बरं वाटत नाहीये, मी हा ज्यूस ठेवते आणि सोफ्यावरती बसते. आणि लगेच अन्वी सोफ्यावर बसते. तेव्हा शांतनू देखील ज्यूसचा ग्लास बाजूला ठेवून अन्वीकडे येतो. तर आता इकडे सिंधू ही त्या ॲड्रेसवर जाण्यासाठी घरातून निघालेली असते. तर पुन्हा शांतनू अन्वीजवळ येऊन बसतो आणि अन्वीचा हात धरत म्हणतो काय झालं. तर अन्वी म्हणते काही झालं नाही, मला चक्कर येते थोडीशी. आणि अन्वी आता पुन्हा बाजूला होऊ लागते. तर शांतनूने आता अन्वीचा हात पकडलेला असतो. अन्वी म्हणते शांतनू, काय करतोयस तू. तर आता इकडे सिंधू ही रस्त्याने जात असताना लिफ्ट मागते. तर अन्वी म्हणते की मला माझी बॅग दे, मला आता इथे नाही थांबायचं. आणि बॅग घेऊन अन्वी जाऊ लागते. पुन्हा शांतनू अन्वीचा हात धरतो आणि म्हणतो की अन्वी थांब. तर इकडे शांतनू म्हणतो की तुला मिस इंडिया बनायचं ना, मग तुझे फोटो कोण काढणार, आणि तुझे जर फोटो काढले नाही तर मग तू मिस इंडिया कशी होणार, असे आता शांतनू हा अन्वीला भुलवण्याचा प्रयत्न करत असतो. तर शांतनू म्हणतो की या शांतनूसोबत पंगा नाही घ्यायचा, तुला मॉडेलिंग करायची ना. आणि लगेच शांतनू त्याच्या खिशातून ते ड्रगचे पॉकेट बाहेर काढतो. त्या ड्रगची पावडर अन्वी समोर धरत शांतनू म्हणतो की घे हे. तर शांतनूला अन्वी म्हणते की नाही, मी हे घेऊ शकत नाही. तेव्हा शांतनू म्हणतो की तुला मॉडेलिंग व्हायचं ना, तर हे घ्यावाच लागेल. तर आता अन्वी ड्रग्ज घेण्यासाठी विरोध करत असते. इकडे आता सिंधू रिक्षावाल्याला सांगते की दादा लवकर चला. तर रिक्षा आता जोरात येऊ लागते. तर आता अन्वी तेथून जाऊ लागते. तेव्हा शांतनू पुन्हा जात असलेल्या अन्वीचा हात पकडतो आणि म्हणतो की मी माझे पैसे हवे तेव्हा वसूल करणार. तर अन्वी म्हणते की सोड माझा हात.
तर आता इकडे शांतनू म्हणतो की स्वतःला तू काय समजतेस, तुझ्यासारख्या 100 मुली मी अशाच यूज केल्यात. आणि लगेचच शांतनू हा अन्वीला सोप्यावर ढकलतो. आता शांतनू हा अन्वीवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करताच तिथे सिंधू आलेली असते आणि जोराने शांतनूला धरून सिंधू ही शांतनूच्या कानाखाली मारते. आणि सिंधू शांतनूला म्हणते की कळलं का तुला, ती नाही म्हणाली. सिंधू म्हणते की मुली जर नाही म्हणाल्या तर तुमच्या इगो हर्ट होतो ना. तू म्हणते की अन्वी तुझ्यावर दोन शब्द चांगली बोलली काय, तिने तुझ्यासोबत थोडासा डान्स केला काय, तुला काय वाटलं की ती अवेलेबल आहे का तुझ्यासाठी. सिंधू म्हणते की काय सांगत होता तिला, या क्षेत्रात जर मॉडेलिंग करायचं तर सर्व काही करावं लागतं, हे असं करावं लागतं, तुझ्यामुळं ना या क्षेत्राचं नाव खराब होतं, असे आता सिंधू त्या शांतनूला सांगत असते. सगळे मालक आपल्या मुलींना या क्षेत्रात येण्यासाठी तुझ्यासारख्या नालायकांमुळे नाही सांगतात, कळलं? हु आर यू? चल निघ चल. नाही जाणार. कोण आहेस तू आणि कशासाठी आलीस? तुला अक्कल शिकवायला जी तुझ्याकडे नाहीये. इथून पुढे जर कुठल्या मुलीशी असा वागलास ना तर हात तोडून हातात देईन, कळलं? काय करणार आहेस तू? हे बघ काही करेल चल. हात लावू नकोस तिला, मी शेवटचं सांगते तुला, हात लावू नकोस तिला. ए, तेव्हा शांतनू म्हणतो काय करणार आहेस तू. तर पुन्हा गचांड पकडत सिंधू म्हणते की मी तुला शेवटचं सांगते, हात लावू नकोस तिला. तर सिंधू पुन्हा शांतनूच्या कानाखाली मारते आणि शांतनू खाली पडतो. तेव्हा आता सिंधू ही अन्वीला घेऊन तेथून जाऊ लागते. तेवढ्यात पोलिसांच्या गाडीचा हॉर्न ऐकू येतो, तर इकडे सर्वजण पळू लागतात. तेव्हा सिंधूने सुद्धा आता अन्वीला घेऊन पळ काढलेला असतो. तर आता राघव आणि त्यांच्या साथीदारांनी त्या क्लबवरती छापा टाकलेला असतो आणि बाकीच्या सर्व मुलांना आता ड्रग्स घेताना पकडलेले असते. तर आता राघवने त्या तेथील सर्व लेडीजला सुद्धा पकडलेले असते. राघव म्हणतो की जेवढ्यांना पकडले त्या सर्वांच्या मालकांना इथे बोलवा. तर आता इकडे अन्वी घरी आली नसल्यामुळे काकूला सुद्धा काळजी लागून राहिलेली असते. तिच्या बेडरूममध्ये काकू विचार करत असते की मीच आता अन्वीला सांगितलं होतं की तुला पार्टीला जायचं असेल तर जा आणि फ्रेंड्सबरोबर एन्जॉय कर, पण इथे कटकट करू नकोस. तेव्हा आता काकू त्याचा विचार करत असते. तर आता सिंधू ही अन्वीला घेऊन त्याच रिसेप्शनिस्टच्या जागेवरती त्या हॉटेलमध्ये लपलेली असते. तर समोर राघव इकडे तिकडे बघत असतो. तर इकडे सिंधू म्हणते की अन्वी इथे तर पोलीस आले. तेव्हा रडतच अन्वी म्हणते की आता काय होईल. तेव्हा सिंधू म्हणते की अन्वी याचा विचार तू अगोदरच करायला हवा होता, मी तुला सांगत होते जाऊ नकोस तू, पण तू माझं सुद्धा ऐकलं नाहीस. तर आता रडतच अन्वी तिची सर्व हकीकत सांगते आणि म्हणते की तिला मॉडेलिंग करून फोटोशूट करायचं होतं, म्हणून तो फोटोग्राफर तिला या पार्टीत भेटायचं त्याने सांगितलं होतं आणि त्याने पैसेही कमी केले होते, म्हणून अन्वी तिथे आल्याचे आता सिंधूला बोलते. तर सिंधू अन्वीला समजावत म्हणते की तू काही टेन्शन घेऊ नकोस, आता फक्त इथून आपल्याला बाहेर पडायला हवं. सिंधू म्हणते की राघवने जर आपल्याला इथे बघितले तर त्याला काय वाटेल. तर आता इकडे काकूसुद्धा तिच्या बेडरूममध्ये एरझाऱ्या मारत असते आणि आत बाहेर करत असते. काकू विचार करते की अजून ही मुलगी कशी आली नाही. तेवढ्यात राजेश्रीसुद्धा काकूकडे येते आणि काकू आता अन्वीची वाट बघत असल्याचे राजेश्रीला समजते. तर आता काकू राजेश्रीला म्हणते की सणासुदीच्या दिवशी वाद नको म्हणून मी अन्वीला पार्टीला जाण्याची परवानगी दिली होती, पण तिने वेळेत घरी यावे ना. काकू म्हणते की आता किती वाजले राजेश्री, बघितलं का तू. तर राजेश्री म्हणते की तुम्ही अन्वीला परत एकदा फोन करून बघा ना. तेवढ्यात मधू तिथे येते. तेव्हा काकू म्हणते की राणी तू राघवला फोन लाव बरं, अन्वी अजून घरी आलेली नाहीये. तर मधू आता राघवला फोन लावते. तर मधू म्हणते की राघव फोन उचलत नाही. काकू म्हणते की अन्वी सुद्धा फोन उचलत नाही आणि राघवही. तेव्हा आता काय करायचं. राजेश्री म्हणते की राघव पूजासुद्धा अर्धवट सोडून गेला, अर्धी ही पूजासुद्धा राघवने केलेली नव्हती. रत्नाकर म्हणतो की अगं राघव हा पोलीस आहे आणि तो देशाचं कार्य करतो, तेव्हा पूजे इतकेच ते महान असते, तर तू काही काळजी करू नकोस. तेवढ्यात ऋतुराज आणि रिषभ तिथे येतो. तर रत्नाकर म्हणतो की अरे अन्वी अजून घरी आली नाही, तेव्हा आपल्याला तिला शोधायला जावं लागेल. रिषभ म्हणतो की पण कुठे जायचं शोधायला. तर आता इकडे रत्नाकर हा रिषभला सोशल मीडियावर अन्वीचा काही पत्त्यासाठी काही कॉन्टॅक्ट लिस्ट वगैरे मिळते का नाही ते बघावयास सांगतो. आणि इकडे मधूसुद्धा म्हणते की काका मी सुद्धा बघते. तर आता रेश्मासुद्धा अन्वीचा लॅपटॉप चेक करण्यासाठी आणि त्यावरती काही फ्रेंड सर्कलची लिस्ट मिळते का हे बघण्यासाठी गेलेली असते. तर तेवढ्यात सावी तेथून जाऊ लागते. तेव्हा ऋतुजा म्हणते की ये मुली कुठे चाललीस. तेव्हा सावी म्हणते की पाणी प्यायला चालले. तर लगेच ऋतुजा म्हणते की अशी एकटीच का. तर सावी म्हणते हो, कारण आई घरी नाही आहे ना. ऋतुजा म्हणते कुठे गेली. तर सावी म्हणते की तिला कुणाचा तरी फोन आला आणि ती गेली. तेव्हा आता सर्वजण विचार करू लागतात. ऋतुजा म्हणते की
राघवही घरात नाहीये आणि सिंधूला फोन आला तेव्हा ती सुद्धा बाहेर गेली. तर आता हे दोघे एकत्र तर नाही ना. आता ते ऐकून राणीला आणि ऋतुजाला मोठा धक्का बसलेला असतो. त्यानंतर आता सिंधू ही अन्वीला घेऊन अखेर रत्नपारख्यांच्या घरी येते. तेव्हा आता सिंधूला अन्वीसोबत बघून इकडे काकू लगेचच सिंधूला म्हणते की आत्ताच्या आत्ता तुझ्या मुलीला उचलायचं आणि या घरातून निघून जायचं. तेव्हा लगेचच काकू ही पुढे येत आता अन्वीला जोराने मारू लागते. तर तेवढ्यात सिंधू ही काकूचा हात पकडते आणि म्हणते की मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन देते की एवढ्या मोठ्या मुलीवर हात उचलणे हे योग्य नाही आहे. तेव्हा लगेचच आता राघव तिथे येत म्हणतो की आज अन्वी जी काही आपल्या घरात आहे आणि सेफ आहे ना ती फक्त या डॉक्टरमुळेच. आता इकडे काकू ही सिंधूला म्हणते की माझ्या नातीसोबत कसं वागायचं ना हे तू मला शिकवू नकोस. तेव्हा लगेचच काकूचे ते बिनकामाचे आणि बिनबुडाचे बोलणे ऐकून असे राघव म्हणतो की डॉक्टरला काहीही बोललं तर आता मी ऐकून घेणार नाही, नाही तर मी काय करेल ते आता सांगता येत नाही. तेव्हा आता राघवने अखेर सिंधूची बाजू घेताच आता काकूला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता राणीचा सुद्धा मोठा जळफळाट झालेला असतो. तर आज खऱ्या अर्थाने राघवने पुन्हा सिंधूची बाजू घेऊन काकूला फाट्यावर मारलेले असते. तेव्हा आता सिंधूचे खरे सत्य समोर येऊन राघव कसा सिंधूचा स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब